यम हि न व्यथयन्ते पुरुखम पुरुषर्षभ सम दुःख सुखम धीरम सुमृतत्वाय कल्पते। हे विषयी जया ते नाकळती तया सुख दुःख दोन्ही न पवती आणि गर्भवासु संगती नाही तया तो नित्य रूप पार्था ओळखावा सर्वथा जो या इंद्रियार्था नागवेची। प्रस्तुत प्राप्त समयी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला श्लोक गीतेतील अध्याय क्रमांक 12 आणि 12व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 15। या 15व्या श्लोकामध्ये भगवान आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, यम हि न व्यथयन्ते पुरुखम पुरुषर्षभ समदुःख सुखम धीरम समृतत्वाय कल्पते। अर्थात भगवंत म्हणतात, जो मनुष्य विषयाच्या बंधनामध्ये अडकत नाही त्याला सुख दुःख दोन्ही पवत नाही। अर्थात सुखातही तीच अवस्था असते आणि दुःखातही तीच अवस्था असते। आणि जो सुखातही आणि दुःखातही सारखाच असतो तो या जन्म मृत्यूच्या राहडगाड्यातून सहज मोकळा होतो, सहज सुटला जातो। हे विषय जया ते नाकळती तया सुख दुःख दोन्ही न पवती। विषयाच्या बंधनामध्ये जो अडकत नाही तो सुखामध्ये आणि दुःखामध्ये अडकत नाही। सुख आणि दुःख त्याला कुठल्याही प्रकारे स्पर्श करत नाही आणि अशा प्रकारे जो वागतो, वावरतोय, जगतोय आणि गर्भवासु संगती नाही तया त्याचा हा गर्भवास चुकला जातो। अर्थात जन्म मृत्यूच्या राहडगाड्यातून काय तो सुटला जातो। श्लोकावर अर्थपूजा बांधण्याआधीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आपल्या या उशीद गावातील हे भोईर परिवार आणि भोईर परिवाराचे पिताश्री कैलासवासी सुकर्या झिपा भोईर अर्थात सुखदेव झिपा भोईर बाबांना मंगळवार दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि आज त्यांची दशक्रिया विधी, या दशक्रिया विधीच्या निमित्तानं या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। बाबांच्या पश्चात बाबांचा भाऊ असेल अर्थात शंकर झिपा भोईर, त्याचप्रमाणे बाबांची मुलं संतोष सुकर्या भोईर, बालकृष्ण सुकर्या भोईर, बाबांचे पुतणे असतील रवींद्र शंकर भोईर, शरद शंकर भोईर, त्याचप्रमाणे गणेश शंकर भोईर आणि या परिवारातील मुली अर्थात सुलभा गणेश कथोरे पुतणी। त्याचप्रमाणे हा भोईर परिवार खर तर आपल्या या उशीद गावातील सगळ्यात मोठा परिवार म्हटल्यानंतर भोईर परिवार आणि या भोईर परिवाराचे पिताश्री कैलासवासी सुकर्या झिपा भोईर बाबांना जाऊन आज 10 दिवस झाले। खर तर त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं। बाबांनी आपल्या आयुष्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे परमार्थ केला, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं। गावामध्ये कुठल्याही प्रकारचा धार्मिक कार्यक्रम असल्यानंतर त्या ठिकाणी बाबांची उपस्थिती असायचीच असायची। मग कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम असू द्या, प्रवचन असेल, कीर्तन असेल, ग्रंथ वाचन असेल, हरिपाठ असेल, काकडा असेल, अशा अनेक कार्यक्रमांमध्ये, धार्मिक कार्यक्रमांमध्ये बाबा उपस्थित असायचे। बाबा हरिभक्त परायण होते अर्थात माळकरी होते। अतिशय चांगल्या प्रकारे बाबांनी आपल्या आयुष्यामध्ये माणसाचं जे आद्य कर्तव्य आहे, इति कर्तव्य आहे, त्या कर्तव्याची जाणीव ठेवून कार्य केलं। मनुष्य देह आपल्याला ज्या कारणास्तव मिळालेला आहे, ज्यासाठी मिळालेला आहे, जे कार्य आपण करायला हवं ते कार्य बाबांनी केलं। उभं आयुष्य त्याने अतिशय चांगल्या प्रकारे परमार्थ केला, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य केलं आणि म्हणून त्या कार्याचं फळ अशा प्रकारे बाबाला मिळालं की देवाचं नामस्मरण करता करता बाबांचा देहांत झाला। देवाचं नामस्मरण करता करता बाबांनी या ठिकाणी तुमचा आमचा निरोप घेतला। प्रत्येक ठिकाणी आज जर पाहायला गेलं तर आध्यात्मिक कार्य जेव्हा जेव्हा असेल ना तेव्हा तेव्हा बाबांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही। आम्ही ज्या वेळेला श्रावणामध्ये आपण मंदिरामध्ये ग्रंथ वाचन करतो बरं का, खर तर
ज्या वेळेला आपण श्रावणात मंदिरामध्ये ग्रंथ वाचन करतो त्यावेळेला तो ग्रंथ वाचन संपूर्ण ग्रामस्थांचा असतो, सगळ्या गावकी मिळून असतो. कोणत्याही मंडळाचा, कुटुंबाचा किंवा परिवाराचा असा नसतो, संपूर्ण ग्रामस्थांचा मिळून असतो. किती ग्रामस्थ असायचे माहिती नाही, पण जे उपस्थित असायचे त्याच्यामध्ये पहिला नंबर अधिक करून बाबा असायचेच असायचे. कधीही त्यांनी असा कंटाळा केला नाही ग्रंथ वाचनाचा. ज्या ठिकाणी अशी दुःखद घटना आपल्या गावामध्ये व्हायची त्यावेळेला त्या दुःखद प्रसंगी जेव्हा आपण 3ऱ्या दिवसापासून ते 9व्या दिवसापर्यंत ग्रंथ वाचन करतो त्यावेळेला बाबांची उपस्थिती असायचीच असायची. म्हणून आज त्यांच्याच स्मरणार्थ आपण ज्या वेळेला तुमच्या घरी या ठिकाणी ग्रंथ लावला होता, तुम्हाला जाणवलं असेल की नसेल, पण बसताना प्रत्येक वेळेला तुमच्याकडे नजर गेल्यानंतर माझ्या मनामध्ये बाबांची आठवण यायची. मला बाबांची आठवण व्हायची. त्याला कारण काय, असं कुठलाच दिवस मला जाणवला नाही की या गावामध्ये ग्रंथ वाचन करत असताना बाबा मला त्या ठिकाणी दिसले नाहीत. असायचेच असायचे. आणि म्हणून तुम्ही आम्ही आयुष्यभर जो परमार्थ करतोय ना, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जे कार्य करतोय, याला कारण म्हणजे काय माहितीये का, तर आपला शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून आपण हे सगळ्या प्रकारचं कार्य करत असतो. खऱ्या अर्थानं आपण आध्यात्मिक कार्य करत असतो, भगवंताचं नामस्मरण करत असतो, भगवंताचं नामचिंतन करत असतो. आम्ही आयुष्यभर देवाचं नामस्मरण केलं, पण शेवटच्या वेळेला लोभ आला तर, शेवटच्या वेळेला वासना आली तर, शेवटच्या वेळेला एखादा वाईट विचार आला तर आयुष्यभर केलेला परमार्थ फुकट गेला असं म्हणायला हरकत नाही. कारण ती वेळ साधण्यासाठी आम्ही आयुष्यभर परमार्थ करत असतो, ती वेळ साधण्यासाठी. आणि ज्या वेळेला बाबा आजारी येत असं मला समजलं त्यावेळेला मला तरी वाटतंय मृत्यू व्हायच्या 2 दिवस आधीच मी येऊन गेलो असेल, बरोबर ना. मला दारात बघितल्याबरोबर बाबांनी 2 हात जोडले आणि हात जोडल्याबरोबर त्यांच्या मुखातून ते शब्द आले, जसं आलोय तसं एक दिवस जायचं आहे. ही तयारी फक्त आध्यात्मिक विचाराचा माणूसच दर्शवू शकतो, दाखवू शकतो, बाकी कोण नाही. बरं का, हात जोडून बाबा म्हणाले, बरं का, आपण आलेलो आहे तसं एक दिवस जायचं आहे. आणि तेवढे शब्द कानावर पडल्यानंतर समाधान वाटलं. असं समाधान वाटलं की आता खऱ्या अर्थानं बाबांना कधी जायचं होईल सांगू शकत नाही, कधी शेवटची वेळ असेल बाबांची सांगू शकत नाही, पण ती बाबांची तयारी बघितल्यानंतर एक खऱ्या अर्थानं आयुष्यभर केलेला परमार्थ त्या ठिकाणी दिसला आणि त्या परमार्थाची प्रचिती त्या ठिकाणी आली. आणि खऱ्या अर्थानं तुमचा आमचा निरोप घेताना बाबांनी, बरं का, आपली पोरं, आपली बालं, आपली नातवंड, आपलं घरदार, आपली शेतीवाडी किंवा आपलं काय कुटुंब असेल ते काय नाही, भगवंताचं नामचिंतन नामस्मरण केलं आणि भगवंताचं नामस्मरण करता 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 तुमचा आमचा निरोप घेतला. खऱ्या अर्थानं जन्माचा सोहळा कसा झाला आम्हाला माहिती नाहीये, पण मृत्यूचा सोहळा कसा व्हावा याचं एक आदर्शयुक्त उदाहरण म्हणजे आपले सुकऱ्या बाबा, अर्थात सुखदेव बाबा. आता मृत्यूचा सोहळा कशाला म्हणतात, मृत्यूचा सोहळा कशाला म्हणतात, तुमच्या मयताच्या वेळेला, तुमच्या अंतिम संस्काराच्या वेळेला 100,000 माणसं असतील, तो आपल्या दृष्टीला दिसणारा सोहळा झाला, लौकिक सोहळा झाला. त्याला काय म्हणतात, लौकिक सोहळा. त्यावेळेला अनेक लोक भाषण करत असतील. आता आपण ती भाषणं ऐकतो बऱ्याच वेळेला, नाही का, ज्याने अख्ख्या गावाला त्रास दिलाय त्याच्या माहितीवर पण लोक काय बोलतात, 1 नंबर माणूस होता, अख्ख्या गावाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं, काय 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 बोलले जात आहे तिथे. असो, महत्वाचा विषय असा आहे की अनेक भाषणं असतील, पण ते काय झालं असेल त्याला काय म्हणतात, लौकिक सोहळा म्हणतात, लौकिक सोहळा. खऱ्या अर्थाने आध्यात्मिक विचारामध्ये जो सोहळा असतो तो सोहळा व्हावा असं वाटत असेल तर जिवंतपणी ज्याचं देहावरचं प्रेम कमी झालं, जाताना ज्याने भगवंताचं नामस्मरण केलं त्याला म्हणतात मृत्यूचा सोहळा. बघा का, जिवंतपणी ज्याचं देहावरचं प्रेम कमी झालं ना, ममत्व बाजूला झालं, सगळ्या इंद्रियांवर ज्याने नियंत्रण मिळवलं, कुठल्याही वासनेअधीन झाला नाही, कुठल्याही व्यसनाधीन झाला नाही, कुठल्याही प्रकारच्या वाईट विचाराधीन झाला नाही, आणि मग जाताना कुठल्याही प्रकारचा लोभ, क्रोध, काम, वासना, वाईट विचार कुठलाही आडवा आला नाही, अखंड भगवंताचं नामचिंतन करत ज्यांनी निरोप घेतला ना, खऱ्या अर्थानं
त्याच्या जीवनाचा, त्याच्या आयुष्याचा नव्हे त्याच्या मृत्यूचा सोहळा झाला असं म्हणायला हरकत नाही. आणि तोच सोहळा व्हावा यासाठी हा प्रवचन आहे. तो त्याच्यात तशाच प्रकारचा सोहळा व्हावा म्हणून संतांचं वाङ्मय आहे, संतांचे ग्रंथ आहेत. काय म्हणतात या ठिकाणी भगवंत, यम हि न व्यथयन्ते पुरुषम पुरुषर्षभा समदुःख सुखम धीरम समृतत्वाय कल्पते. आणि या श्लोकावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, हे विषय जया ते नाकळती तया सुख दुःख दोन्ही न पवती आणि गर्भवा सुसंगती नाही तया तो नित्य रूप पार्था ओळखावा सर्वता जो या इंद्रियार्था नागवेची. विषयाधीन व्हायचं नाही, विषय आसक्त व्हायचं नाही, विषयारूढ व्हायचंय. बरं का, आपल्या घरी एखादा जर कामगार असेल, कामाला ठेवणारा माणूस असेल, आपण त्याला काम सांगावं, त्याने आपल्याला काम सांगावं? काय सोपं आहे ना हे उदाहरण? काय पुराणातलं नाही, रोजच्या आपल्या वर्तमान काळातलं आपल्या घरातलं उदाहरण आहे. एखादी बाई जर तुम्ही तुमच्या घरामध्ये काम करायला ठेवली तर तुम्ही तिला काम सांगावं की तिने तुम्हाला काम सांगावं? आपण त्यांना काम सांगावं ना. पण इथे आमच्या जीवनाचं जर पाहायला गेलं, आमच्या अंतःकरणाचं जर पाहायला गेलं, आमच्या पिंडाचा आम्ही जर विचार केला तर विषय आम्हाला काम सांगतात, आम्ही ते करतोय. खरं तर आम्ही सांगितलेलं काम विषयांनी करायला पाहिजे. हे विषय ज्या ते ना कळती, जो विषयारूढ झालेला आहे ना, विषयाधीन नाही, विषयारूढ जो झालेला आहे, त्यांच्यावर आरूढ झालेला आहे. म्हणून लोकांचे नोटा खाणारा उंदीर नाही का, श्रीमंताच्या काय खातो उंदीर? नोटा ना, नाही का? काहींच्या घरामध्ये कपडे खातो तो उंदीर, बरोबर आहे की नाही? शेतकऱ्याचं धान्य खातो तो उंदीर, बरोबर आहे का? ज्याच्या घरात काहीच खायला नाही ना, त्या गरीबाचा बिचाराचा फुका मारून मारून पाय खातो तो उंदीर, बरोबर आहे की नाही? फुका मारून मारून पाय खातो तो. त्या उंदिरावर गणपती बाप्पा आरूढ आहे. काय समजतंय का? त्या उंदरावर गणपती बाप्पा आरूढ आहे. हिंस्र प्राणी जे आम्हाला फाडून खातात ना, त्याच्यावर देव आरूढ आहे, त्याच्यावर देवी आरूढ झालेली आहे. त्या विषयांवर आम्हाला आरूढ होता आलं पाहिजे, कामावर आरूढ होता आलं पाहिजे, क्रोधावर आरूढ होता आलं पाहिजे, लोभावर आरूढ होता आलं पाहिजे. त्यांनी आम्हाला सांगून आम्ही कर्म करता कामा नये, आम्ही सांगून ते वागले पाहिजेत. त्याला म्हणतात आनंदाचा सोहळा, जीवनाचा सोहळा. आणि मृत्यूचा सोहळा जर करायचा असेल तर अशा प्रकारे आपण वागलो पाहिजे, जगलो पाहिजे. आता साधं उदाहरण आहे बघा, आपल्याकडे कमी प्रमाणात पण शहरामध्ये जर तुम्ही संध्याकाळच्या वेळेला असे रस्त्यावर फिरायला निघालात ना, तर तुम्हाला अनेक माणसाची कुत्री फिरवायला नेताना पाहायला मिळतात. बरोबर आहे की नाही माऊली? कुत्री फिरवायला नेतात ना. कोणाला? भाषा कळते ना तुम्हाला? कोण फिरवायला नेतय? कुत्री. कोणाला? माणसाला. माणसाला कुत्र्याने फिरवावं ही वेळ माणसावर आलेली आहे. कारण पुढे कोण असतंय? कुत्रा का माणूस? कुत्रा, बरोबर आहे की नाही? आणि कुत्रा साखळीने त्या माणसाला ओढत असतो. विचारा त्या माणसाला कुठे चाललाय, तो म्हणतो कुत्रा फिरवायला नेतोय. त्याचा बोलण्याचा उद्देश असा असतो की मी कुत्र्याला फिरवायला नेतो, पण तसं नाही. त्याचा अर्थ असा होतो कुत्रा फिरवायला नेतोय माणसाला. विषय माणसाला फिरवतात. काम सांगेल त्याप्रमाणे मनुष्य वागत असतो, क्रोध सांगेल त्याप्रमाणे मनुष्य वागत असतो, लोभ सांगेल त्याप्रमाणे माणूस वागत असतो. परवा एका ठिकाणी सकाळी सकाळी जायला निघाल्यानंतर त्या रस्त्यामध्ये बघितलं मी, अनेक लोक अशी धावत होती माऊली. काही बोरमोडा आणि टी शर्ट घालून धावत होते, बरं का? तर काही पॅन्ट शर्ट आणि काखेमध्ये बॅगा घेऊन धावत होते. मी विचार करायला लागलो, ही दोन प्रकारची माणसं अशी धावताना पळताना पाहायला मिळतात. काहींच्या हातामध्ये पिशवी आहे, पॅन्ट शर्ट घातलेली आणि धावतायत. आणि काही माणसं अशी होती की बरमोड आणि टी शर्ट घालून अशी धावत होती. मी विचारात पडलो, म्हटलो असं का? थोडा विचार केल्यानंतर मग कळलं, काही खाल्लेलं पचावं म्हणून धावतायत, तर काही खायला मिळावं म्हणून गाडी पकडण्यासाठी धावतायत. पळणं सारखंच आहे दोघांचं, पण कारण दोघांचं वेगळं आहे. काही खाल्लेलं पचावं म्हणून धावतायत, काही खायला मिळावं म्हणून धावतायत.
आम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत राब 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 राबवितोय तो लोक. किती सांगा ना त्याला, प्रवचन आहे श्रवणाला चला, कीर्तन आहे श्रवणाला चला, मरायला टाइम नाही म्हणे. कुठे येतो तिकडे ऐकायला. काय म्हणतो तो? मरायला टाइम नाही. दादा मृत्यू आल्यानंतर त्याला सांगून चालणार नाही, आता मला मरायला टाइम नाही, तू नंतर ये जा, तुला टाइम भेटेल तेव्हा, मला टाइम भेटेल तेव्हा मी तुला मिस कॉल देईन, मग तेव्हा ये. तुला मिस कॉल द्यायला पण ठेवणार नाही तू. ठेवी मृत्यू आल्यानंतर सांगून चालेल का, जरा माझ्या नातवाचं लग्न आहे तेवढं होऊ द्या मग या, चालेल का? नाही ना. परवा सोशल मीडियाला एक बातमी ऐकली, मुलीचं लग्न होतं बरं का. ऊन किती आहे आता, ह्या 2 दिवस पाऊस पडला, त्याच्या आधी ऊन कमी होतं. घराच्या बाहेर पडू नका अशा प्रकारे आपल्याला सूचना केल्या होत्या. रस्त्यावर पाय ठेवता येत नव्हता, एवढा रस्ता तापायचा, तो रोड तापायचा, सूर्य आग ओकायचा, एवढी उष्णता निर्माण झाली होती की या 2 दिवसामध्ये कित्येकांना त्या उष्णतेमुळे अशक्तपणा जाणवायला लागली. मला सुद्धा कित्येकांना अशक्तपणा जाणवायला लागली बरं का. आणि एवढ्या उष्णतेमध्ये त्या माणसाने बिचाऱ्याने त्या मुलीच्या धावपळ, लग्नासाठी धावपळ केली. मग सामान सुमान गोळा करण्यापासून, पत्रिकांपासून, नाही का. आता बघ ना, किती साधं आणि सोपं साधन आपल्याला दिलंय. सोपं आहे ना. पूर्वी माणूस जर गावात मेला तर माणसं पाठवायला लागायची, बरोबर आहे की नाही मामा? अमक्या ठिकाणी तुझा बाबा, मग मड, आसोसा, करवेला, वाघिवली, आसोळा तुम्ही सांगायचा. इकडे मग पळसोली, काकडपाडा, वेळा, गेरसा अमक्याने सांगायचं, बरं का. रात्रभर ती माणसं सांभाळायला लागायची, नाही 12-12 तास, 11-11 तास सांभाळायला लागायची. आता कुठे घरात झालं ना, गावाच्या त्या कोपऱ्यापर्यंत माहीत होईपर्यंत 40 किलोमीटर अंतरावरची माणसं इथे येतात. 30 किलोमीटर अंतरावरची माणसं गावात येतात. गावातल्या गावात माहीत होईपर्यंत माणसं गोळा होतात. एवढं फास्ट जमाना आहे आणि एवढा चांगला उपयोग आहे या मोबाईलचा, बरं का. पूर्वीची अवस्था काय असायची, आता एका ठिकाणी घडलेली हकीकत सांगतोय तुम्हाला. माणूस मेल्यानंतर ती माणसं पाठवायची, आणि पाठवायची माणसं पण ठराविक असायची, बरोबर आहे की नाही. याला अमक्याला ना इकडेच पाठवा, त्याला बरोबर सगळे नातेवाईक माहिती येते, रस्ते बिस्ते बरोबर माहिती आहे, तर अमक्याला अमुक ठिकाणी पाठवा, तो बरोबर तिकडचं करतोय तो. आता संध्याकाळची वेळ होती आणि त्याला पाठवलं, बाबा जा अमक्या ठिकाणी आणि सांग का बाबा असं असं अमुक असं असं झालंय म्हणून. आता तो निघाल्यानंतर त्याने बघितलं की रस्त्यावरच पेट्रोल पंप आहे, गाडीमध्ये पेट्रोल टाकूनच थोडस जावं ना, नाही का. पेट्रोल पंप माणसाचा, थोडं टाकलं त्याने, थोडं टाकल्यानंतर थोडा पुढे गेला आणि मग कोण मित्र मिळाला त्याला, त्याचाच जोडीदार. त्याने पण आग्रह केला की पुढच्या गावात पण मिळते, तिथे पण थोडी थोडी आपण घेऊया, बरं का. घडलेली हकीकत हो का, सांगतो तुम्हाला. त्या गावाचं नाव नाही सांगत, त्या माणसाचं पण नाव नाही सांगत, पण ऐका. आणि झालं बाबा, तिथे परत ते 2 जण बसले, तिथे परत त्यांनी थोडी टाकली. जाताना मात्र बरोबर त्या गावात गेला. अमुक गावात जायचंय त्या गावात बरोबर गेला, अमुक घरी जायचंय त्या घरी पण बरोबर गेला. पण त्या घरी गेल्याबरोबर त्या घरातल्यांना वाटलं, त्या गावातल्यांना, ते नातेवाईकांना वाटलं की अरे बापरे, आपल्या गावाचा माणूस आहे, आपल्या गावाकडचा अमुक माणूस आहे, एवढ्या दिवसांनी आलेला आहे, पाहुणा म्हणून आलेला आहे, कुठेतरी गेला असेल, पिलेला आहे, असू दे, त्याला काय विचारायचं, आता आलाय ना, त्याचा साथ साथ करणं, आपलं पाहुणचार करणं आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून मग काय केलं, पाहुणचार करायचं म्हणजे मस्त की त्याचं ते अगदी भाजी बिजी आणून त्याला मस्त की जेवण वगैरे बनवलं. तो पण भारी जेवला ना, झोपी गेला. सकाळी उठल्यावर बोलतोय अरे अमुक मेलाय, तुम्हाला माहितच सांगायला आलो होतो. आता अशी माणसं जर असली तर इकडे वाट पाहायला नाही लावतील का? असो, चला ठीक आहे, हरकत नाही. आपला विषय असा आहे की किती फास्ट झालंय नाही का हे मोबाईलवर. मग कधीतरी आपण पण असा विचार केला पाहिजे ना की मला मोबाईलवर जरी आमंत्रण दिलं तरी मी लग्नाला येईल, असं प्रत्येकाने जर ठरवलं तर सांगा किती वेळ, किती पैसा आणि कशा प्रकारचं काय काय वाचेल. फक्त विचार करा, पैसा पण लावून जाऊ द्या, वेळ वाचेल आणि धावपळ जीवाची होणार नाही.
कारण ह्या उन्हाच्या तडाक्यामध्ये आपण पाहतोय, उन्हा तानामध्ये ते बिचारे पत्रिका वाटत फिरत असतात. ज्या वेळेला आपण घराच्या बाहेर पडू शकत नाही, आपण पंख्याखाली बसलेलो असतो, त्या वेळेला ती माणसं आपल्या घरी उन्हा तानातून पत्रिका घेऊन येत असतात. ज्या वेळेला आपल्या प्रत्येकाच्या मुखातून असं निघेल ना, दादा यापुढे कधीही काही कार्यक्रम असला ना, असे उन्हामध्ये फिरू नका, तुम्ही आम्हाला मोबाईलवर जरी आमंत्रण दिलत ना तरी सुद्धा आम्ही तुमच्या कार्याला येऊ आणि केलं पाहिजे. कारण एवढं सोयीचं जर झालेलं आहे तर मग आपण पूर्वीच धरून का बसायचं? बरोबर आहे की नाही? ऐका, त्या बिचाऱ्याने धावपळ केली आणि 4 दिवसावर काहीतरी मुलीचं लग्न आलं. मंडपवाले मंडप टाकतायत एकीकडे, सामान सुमान येऊन पडलेलं आहे, मुलीची मेहंदीचा कार्यक्रम चालू आहे आणि त्याच वेळेला त्या बापाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. ती धावपळ जी केली ना त्याने त्या उन्हा तानामध्ये, ते काय सगळं ते एकदाच त्याला ते आजार तो निर्माण झाला. अर्थात मृत्यू आल्यानंतर सांगू शकत नाही की दादा अरे एवढं सगळं काही केलं रे, मी माझ्या मुलीचं लग्न आहे, एकुलती एक मुलगी आहे, मी बाप आहे तिचा, मी जर नसलो तर होईल का रे दादा ते लग्न? काळाला सांगून जमत नाही, मृत्यूला सांगून जमत नाही दादा. एकदा काय मृत्यू आला की 1 मिनिट नाही, 1 सेकंद पण तुम्हाला थांबू देणार नाही. तू काय बोलतोय मराला टाइम नाही म्हणून? चालेल नाही. आणि म्हणून माणूस एवढा गुंतलेला आहे की बघा ना त्याची अवस्था काय झालेली आहे. लोभाधीन झालेला मनुष्य, क्रोधाधीन झालेला मनुष्य, कामाधीन झालेला मनुष्य, जिथे जाईल ना तिथे त्याला तेच दिसतंय. साधं उदाहरण आहे, ज्या माणसाला जे व्यसन असेल तीच आवड त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण होणार आहे. कुठेही गेला तरी त्याला काय काय मागणार आहे? तो बसमध्ये असला तरी चुनाच मागेल ना तो, जर तंबाखू खाणार असेल तर. बरोबर आहे की नाही? वरडाच्या बरोबर गेलेली माणसं त्या गावात गेल्याबरोबर पहिले विचारतात की तू कुठं सोय होईल का? नवरा कुठे ना नवरी कुठे त्यांना माहितच नाही, पहिले सोयी विचारतात ते. आणि मग गावातले ज्या वेळेला त्यांच्याकडे बघतात ना झुंगत येताना, तेव्हा बोलतात अरे काय तपासी माणसं की काय आहेत. बरोबर तपास काढून त्यांचं ते काम करून पण आले. बोलतो नवरदेव गावात आला काय ना तपास काढला काय त्यांनी. ज्या माणसाला ज्या गोष्टीची आवड आहे तो मनुष्य तेच शोधणार आहे ना. बरोबर आहे की नाही? जो मनुष्य ज्या विषयाधीन झालेला आहे त्या माणसाला आवड त्याचीच असणार आहे. मग आपण कसल्या प्रकारची आवड आपल्या मनाला लावून द्यायची हे आपल्यावर अवलंबून आहे का घरातल्यांवर? ऐकताय ना? आपण आपल्या मनाला कशा प्रकारची आवड निर्माण करून द्यायची, कशा प्रकारची आवड लावायची हे आपल्यावर अवलंबून आहे का आपल्या शेजाऱ्यांवर अवलंबून आहे? आपल्यावर अवलंबून आहे का आपल्या नातेवाईकांवर अवलंबून आहे? आपली जर वाया गेली असतील ना तर शेजाऱ्यांना दोष द्यायचा जरा बंद करा, नातेवाईकांना दोष द्यायचा बंद करा, समाजाला दोष द्यायचा बंद करा. कधीतरी कोणी असं बोललंय का हो आमच्या पोरामुळे तुमची पोरा वाया गेली? कधी बोललाय? पण अशी कितीतरी बोलतायत तुमच्या पोरांच्या मुला आमचा पोरा वाया गेला. आता खरं कोण खोडीच असते ते त्यांनाच माहिती. महत्वाचा विषय असा आहे की या ठिकाणी भगवंत आपल्याला या 2ऱ्या अध्यायामधील 15व्या श्लोकामध्ये मार्गदर्शन करत असताना म्हणतात यम ही न व्यथयन्ते पुरुखम पुरुषर्षभ समदुःख सुखम धीरम समृतत्वाय कल्पते. हे विषय जयाते ना कळती तया सुख दुःखे दोन्ही न पवती आणि गर्भवासु संगती नाही तया तो नित्य रूप पार्था ओळखावा सर्वता जो या इंद्रियार्था नागवेची. विषयारूढ व्हायचंय. आता कसं व्हायचंय तर बघा, कुत्र्याचं उदाहरण आपण बघितलं. कुत्र कोणाला ओढतंय? माणसाला ओढतंय. अशी अवस्था नको. कुत्र्याने आपल्याला ओढावं अशी अवस्था नको ना, नाही का? आता तुम्ही कधीतरी तो माकडाचा खेळ करणारा बघितलाय का? माकडाचा खेळ करणारा बघितलाय कधी आपण? माकडवाला त्या माकडाला ओढत आणतो, तो खेळ करून घेतो आणि परत माकड मागं असतंय. बरोबर आहे की नाही? दुसऱ्या खेळाच्या ठिकाणी त्याला ओढत न्यायला लागतंय. असं पाहिजे. खेळ करून घेतलं की माकड मागे. पोटापुरता लोभ आहे ना, ठीक आहे, हरकत नाही. तो पार आपल्या वरती बसेल एवढा नको ना. नाही, जायची वेळ झाली तरी पण तो सोडायला मागत नाही. हॉट मध्ये पडलाय. खरंच ना, आता ते सुकऱ्या बाबाचं मी शेवटची वेळ बघितली ना, किती आनंददायी, किती मस्त. काय नाही, अगदी
मला तरी वाटतं त्या पोरानं सांगितलं पण नसेल की कुठला माल आहे का, कुठला वय आहे का, कुठली वेस आहे का, कुठला काय काय काही नाही ना, सगळं विस्मरण ना, सगळं त्या गोष्टीचं काहीच नको ना. ते भगवंताचं नाम चिंतन करता करता त्या बाबांनी आपल्या जगाचा निरोप घेतला. हेच तर आपल्याला साध्य करायचंय. आलं का लक्षात? नाहीतर हा नातेवाईक आला मग त्याला सांगायचं अमक्याने एवढे बुडवले, तमक्याने तेवढे ठेवलेत, अजून दिले नाही, अमक्याने असं केलं, तमक्याने तसं केलं, तुम्ही आहेत तर त्या पोरांना आपला ह्या मोकळा करून द्या. होईल ना, तू काय टेन्शन घेतो. आणि मग अशी जी विषयाधीन झालेली माणसं असतात ना, ती जाताना पण देवाचं नामस्मरण करत नाही ना, नाही करत. ती लोभाधीन झालेल्या माणसाला देव आठवेल का? काय लोभाधीन झालेल्या माणसाला देव आठवेल? क्रोधाधीन झालेल्या माणसाला देव आठवेल? कामाधीन झालेल्या माणसाला देव आठवेल? नाही आठवत. त्याला ते विषयच आठवतात, विषयच आठवतात. काय झालं माहितीये का? आता हे काहीतरी 8 जण भावंड, कारण पूर्वी म्हणजे होलसेल काम असायचा नाही का, 8 जण भावंड, 4 भाऊ आणि 4 बहिणी. ऐकताय ना? 4 भाऊ 4 बहिणी. त्यापैकी 4ही भाऊ माळकरी आणि 3 बहिणी माळकरी. आता एक बहिणीच्या घरातलं वातावरण तसं काही नव्हतं बरं का. असं काही नाही, वातावरण वगैरे आपलं भ्रम येतो, नाचता येईना अंगण वाकडे, नाही का मामा? मगाशी आपला विषय झाला तो काय. पण ठीक आहे, चला, घरामध्ये तसं काही हे नव्हतं तर मग ती काही माळकरी नव्हती. तिच्या मनाला लागायचं की कुठे कार्यक्रमाला गेलो का त्या भावांच्या बहिणींच्या बरोबर गेल्यानंतर मग तिची पण आबल व्हायची ना, खाय प्यायची, नाही का काय. आणि मग तिचं वय पण झाला. वय झाल्यानंतर मग आता सगळ्या लोकांना वाटायला लागला का भाऊ बहिणी सगळे माळकरीत, म्हणजे ही पण माळकरी असेल. तिच्याकडे पण लोक त्याच दृष्टीने पाहायला लागले की ताई पण आपली माळकरी आहे म्हणून. पण ऍक्च्युअली तिने काही माळ घातली नव्हती. आणि मग लोक तशी पाहायची, लोक तशी बोलायची म्हणून हे 4ही भाऊ आणि 3ही बहिणी तिला नेहमी सांगायच्या. आता सगळं झालंय, तुझं नातवंड वगैरे तुला झाली सगळी, काय एवढा तुझं वय पण झालं, आता तरी माळ घाल ना तू. आम्ही 4 जण माळकरी आहेत, 3 बहिणी आपल्या माळकरी आहेत, तू एकटीच नाही, आम्हाला पण सांगायला बरोबर वाटत नाही ना. ती नेहमी सांगायची, माझ्या मनात आला ना का मी घालीन, मी घालणार आहे 100%. तुम्ही सांगायची गरज नाही, मी 100% माळ घालीन. तुम्ही मला तुम्ही नाही सांगायची गरज, मला वाटेल तेव्हा मी घालीन. पण घालीन म्हणजे घालीनच, माल घालीन तेव्हाच मरण, नाही तर मरणार नाही तशी. जसं काय सगळा इच्छा जातात ते, नाही का. ऐका, नेहमी नेहमी ते भाऊ तिला सांगायचे, नेहमी त्या बहिणी सांगायच्या. आणि नेमकं काय झालं माहितीये का? कर्मधर्म संयोगाने तिला आजार जडला, वाचा गेली, खोटमध्ये पडून राहिली, बोलता येत नाही. आता तिला समजलं की मी जाणार आहे बरं का. मग याची गवस कर, त्याची गवस कर, असे बरेच असतात. अमक्याला बोलव, तमक्याला बोलव, ह्या पुरीला बोलव, त्या पुरीला फोन करा, त्या पुरीला बोलवा, मोठ्या दासला बोलवा, मोठ्या बासला बोलवा, मोठ्या मामासला बोलवा, याला बोलवा, त्याला बोलवा. सगळ्यांची गवस करतात ना. नेमकं ज्याची गवस करायची त्याला विसरतात. घरातली पण मोठी अभिमानात सांगतात ना, सगळ्यांची गवस केली तेव्हा शेवटचा श्वास घेतला. अरे बाबा बरोबर आहे, सगळ्यांची शुद्ध केली बरोबर आहे, सगळ्यांची आठवण केली बरोबर आहे. ज्याची आठवण करायला पाहिजे त्या देवाची आठवण केली का नाही ना, म्हणे तेवढीच विसरली. सगळं विसरलं असतं तरी चाललं असतं, पण एवढं नको होता विसरायला. सगळा विसरला असता, बाकीचा पापड पसारा जो केला तो चालला असतं, एवढं विसरायला नको होतं. आणि मग काय झालं, त्या माऊलीला वाटलं की आता मी जाणार आहे, आता शेवटची वेळ आहे माझी, म्हणून ती काय करायला लागली, अशी त्यांना अशी खूण करायला सांगायला लागली बरं का. अशी ती खूण करून सांगायला लागली त्या घरातल्यांना. सुनांना आनंद वाटला, मुलांना आनंद वाटला की मामासा एवढी वर्ष मागे लागली होती आईच्या, आता त्यांनाही आनंद होईल की आई स्वतःहून सांगते आता मला काय करा. अशी गळ्यामध्ये अशी माळेसारखी अशी खूण करायला लागली ती बरं का. लगेच त्यांनी मामासांना फोन केला, तर मामाचं काय लांबचे नाही, काही जवळचेच. आता मडचे सांगितलं तुम्ही माझे मामा पकडाला, पण फळेगावचे सांगू चल बरं का. जवळचे मामा, जवळची मावशी, लगेच त्यांना फोन केला, बोलवलं बरं का. बोलव, त्यांना सांगितलं तुम्ही एवढ्या वर्ष आमच्या आईच्या मागे लागले होते माळ घाला माळ घाला म्हणून, आता आई स्वतःहून सांगायला लागले. तुमच्या डोळ्यासमोर जर आई माळकरी झाली तर तुम्हाला पण आनंद वाटेल आणि आमच्या आईला पण आनंद वाटेल. आई शेवटची घटका मोजती आहे, कधीही जाईल आई. मामा लवकर या, मावशी लवकर या. आले ना ते. आल्यानंतर सगळे ते
8ही भावंड नाही, 4 भाऊ 4 बहिणी, त्या 3 बहिणी पण आल्या, 4 भाऊ पण आले आणि ही एक 8वी ताई, बरं का. आणि ते आल्यानंतर मग सगळ्यांनीच एक एक माळ आणली होती, पण एवढ्या माळांची गरज नव्हती नाही का. सगळ्यांनी माळा बरोबर आणल्या होत्या. आता त्या मोठ्या ताईला वाटलं बारक्या ताईने घेतले का नाही घेतले, बारक्या ताईला वाटलं मधल्या ताईने घेतले का नाही घेतले, तिकडे मोठ्या मामाला वाटलं बारक्या मामाने घेतले का नाही घेतले, अशा प्रकारे एकमेकाला वाटलं. त्याच्यामुळे सगळ्यांनी 7 माळा आल्या आणि घरात एक होती ती पण, बरं का. ठीक आहे, एक माळ घेतली त्यांनी आणि अशी ती घालायला जेव्हा तिच्या जवळ गेले तेव्हा हात झटकला त्या माऊलीने जोरात. हे नाही म्हणे, अरे एवढं सगळं अट्टास केला तू केव्हापासून, अशी हात दाखवते तू केव्हापासून, अशी गळ्यामध्ये खूण दाखवते, मग ते काय. तेव्हा ती एक मुलगी तिची आली आणि मग मुलीने सांगितलं, आई पुतळ्यांची माल सांगत असेल, तिची पुतळ्यांची माल येते. आणि खरं सांगतो तुम्हाला, ही सत्य हकीकत आहे, घडलेली हकीकत आहे. जेव्हा पुतळ्यांची माळ तिच्या गळ्यात घातली ना, तेव्हा तिने प्राण सोडला, तेव्हा तिने जीव सोडला. सांगा माझी काकू कुठे गेली असेल बरं, कुठे गेली असेल ती. आमचा अट्टहास जो चालू आहे ना, तो शेवटचा दिवस गोड व्हावा आणि शेवटचा दिवस गोड व्हावा असं जर वाटत असेल तर आम्ही काय केलं पाहिजे, त्या लोभाधीन होण्यापेक्षा लोभावर आरूढ झालो पाहिजे. त्या कामाधीन होण्यापेक्षा मी कामावर आरूढ झालो पाहिजे. त्या क्रोधाधीन होण्यापेक्षा मी क्रोधावर आरूढ झालो पाहिजे. तो बाप बिचारा शेवटची घटका मोजतोय. मुलं म्हणतायत बाबा देवाचं नामस्मरण करा, राम राम बोला, श्रीकृष्ण श्रीकृष्ण बोला, जय हरी बोला, रामकृष्ण हरी बोला, गोविंदा गोविंदा बोला, नारायण नारायण बोला. तुम्हाला ज्या देवाची आठवण असेल त्या देवाचं नामस्मरण करा. पण बाप काही देवाचं नामस्मरण करत नाही. शेवटी मुलांना वाटलं की बाजूलाच गावाचा पोता येतो, पोता फाडू म्हणजे कमीत कमी शिवा तरी बोलल. फाडला ना पोराई पोता, पण तिकडे बघितल्यानंतर शिवा नाही बोलला, टाक घाला त्याला, त्या चाललंय फुकट, बरं का. अंती नाम यायला इंद्रियांना वळण लावलं पाहिजे. ते वळण जर आपल्या इंद्रियांना असेल तर शेवटच्या वेळेला आपल्याला सांगावं लागणार नाही की बाबा राम बोला म्हणून. आमच्या सुग्रे बाबांना सांगावं लागलं नाही की बाबा राम बोला. लागलं का सांगायला? तुम्हाला सांगावं लागलं का नामस्मरण करा बाबा? नाही सांगावं लागलं. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी भगवंताचं नामचिंतन केलं, नामस्मरण केलं आणि अखंड श्रवण केलं, ग्रंथ ऐकले, प्रवचन ऐकले, कीर्तन ऐकले आणि म्हणून त्यांचा मृत्यूसमयी सोहळा झाला, मृत्यूचा सोहळा झाला. तुमचा आमचा निरोप घेताना भगवंताचं नामचिंतन करत त्यांनी या जगाचा निरोप घेतला, तुमचा आमचा निरोप घेतला. आत्मा गेल्यानंतर आमच्या देहाचं काय झालं महत्वाचं नाही. ज्याचं अंतरात्मा असतानाच देहावरचं प्रेम कमी झालंय, आत्मा असतानाच ज्याने परमार्थ केलेला आहे, भक्ती केलेली, भगवंताचं नामस्मरण केलेलं आहे, त्याला जीवनमुक्त म्हणतात. आणि जीवनमुक्ताची अवस्था सांगत असताना असं म्हटलेलं आहे, जे का जीवनमुक्त ज्ञानी त्यांचे शरीर पडो आणि अथवा पडो स्मशानी तरी ते धन्य झाले. त्यांचं शरीर आत्मा गेल्यानंतर कोल्ह्या कुत्र्याने जरी खाल्लं तरी आम्हाला याचा फरक नाही. काय उद्या या देहाच्या चिंगड्या जरी झाल्या तरी काही फरक नाहीये. मला काय गरज आहे त्याची? अरे अंतरात्मा असताना धर्माचं कार्य केलं, देवाचं कार्य केलं, झालं ना. आत्मा गेल्यानंतर काय झालं त्याचं काय विशेष आहे? उद्या या देहाला एखादी व्याधी झाली, एखादी व्याधी जडली, त्रास झाला या देहाला, अजून काय असेल? काही नाही. साधू पुरुष जे आहेत ना, संत पुरुष जे आहेत ना, जे देवाशी एकरूप झालेले आहेत ना, जे धर्म कार्याशी देव कार्याशी एकरूप झालेले आहेत ना, त्यांचा देहावरचा प्रेम कमी झालेला असतो. त्यांना फक्त आपला धर्म कळत असतो, आपलं इथे कर्तव्य कळत असते. आपलं कर्तव्य काय आहे? ज्या वेळेला तो विंचू पाण्यामध्ये पडलेला होता, तडफडत होता, प्राण वाचवण्यासाठी तळमळ करत होता, ही अवस्था बघितल्यानंतर त्या साधूने ज्या वेळेला बघितलं त्यावेळेला तो साधू पाण्यामध्ये उतरला. एक झाडाचं पान घेतलं, त्या पानाचा आधार घेऊन त्या विंचवाला त्या साधूने वाचवण्याचा प्रयत्न केला. हातावर घेतलं त्या विंचवाला. त्या साधूचा शिष्य त्याच्या बरोबर होता, साधक बरोबर होता. तो बोलायला लागला, महाराज विंचू आहे, दुसरं काही असलं तर ठीक आहे, सोडा त्याला, चालेल.
आणि पाहता पाहता काय झालं, पान सोडून तो विंचू हातावर आला, दंश करायला लागला, वेदना व्हायला लागल्या त्या साधूला. तो साधक म्हणतोय, महाराज सोडा त्याला, काय वाचवताय तुम्ही त्याला, तो दंश करतोय, तो चावतोय. त्यावेळेला साधू म्हणतोय, दंश करणं जर त्याचा धर्म आहे, तो जर त्याचा धर्म सोडत नाही तर त्याला वाचवणं माझा धर्म आहे. मी माझा धर्म का सोडतो? आमचा धर्म काय हे आम्हाला कळलं पाहिजे. एखाद्या रस्त्याच्या बाजूला निवांत बसलेल्या कुत्र्याला बघून जर आम्ही नेम धरून दगड फेकत असू नाही, आणि तो ओरडत गेल्यानंतर जर ते सुख आम्हाला अतिशय जर चांगलं वाटत असेल, नाही काय धर्म आहे आमचा? आम्ही काय धर्माचं पालन करतोय? काय कर्तव्य करतोय आम्ही? आणि म्हणून बाबांनी स्वतः अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलंच केलं, पण त्यांच्या मुलाबालांवर सुद्धा चांगल्या प्रकारे संस्कार केले. आज संतोष दादा असतील, बालकृष्ण दादा असतील, समाजामध्ये त्यांचं कार्य आहे. जिथे जिथे गरज लागेल तिथे तिथे ते सहकार्य करत असतात. आता या 2-4 वर्षापासून जेव्हापासून आपण गावामध्ये सक्रिय आहोत कार्य करण्यासाठी, तेव्हापासून आमचे बालकृष्ण दादा पण असतात. कुठे काही कमी असेल ना, तिथे स्वतःहून पुढे असतात. कुठलंही काम असू द्या, धर्माचं काम असू द्या, एखाद्या आध्यात्मिक क्षेत्राचं काम असू द्या, बरं का. आणि म्हणून आपण आता वाचता वाचता आपल्याला ते समजलं पण की जो नुसता फक्त धन कमवून ठेवतोय, घरामध्ये नुसती साचवून ठेवलंय ना, त्याला घर नाही म्हणत, त्याला स्मशान म्हणतात. काय म्हणतात त्याला? स्मशान. पण जो धर्म करतोय ना, भुकेल्याची भूक जाणतोय, तहानल्याची तहान जाणतोय, आध्यात्मिक कार्यासाठी कधी कमी पडत नाही, देवाच्या कार्यासाठी धर्माच्या कार्यासाठी कधी कमी पडत नाही. आपल्या परिस्थितीनुसार जे काही करता येईल ते सहकार्य करत असतो ना, त्या घराला घर नाही मंदिर म्हटलेलं आहे. मंदिर, कारण धर्म कार्य हे मंदिरातच होत असतंय, देव कार्य हे मंदिरातच होत असतंय. आणि अशा प्रकारे या घरामध्ये देव कार्य व्हावं, धर्म कार्य व्हावं, ही एक पद्धत, ही एक रीत, ही एक प्रथा आमच्या सुखऱ्या बाबांनी अर्थात सुखदेव बाबांनी लावून दिलेली आहे, बरं का. ज्या पद्धतीने बाबांनी कार्य केलं, यापुढे मुलांकडून अपेक्षा करतो की तुमच्याकडून ती अपेक्षा आहे, बरं का. जेव्हा जेव्हा तुम्हाला आम्ही आध्यात्मिक कार्याच्या ठिकाणी पाहू ना, 100% तुम्हाला बघितल्यानंतर आम्हाला बाबांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही, बाबांची ती कर्मदे बाबांच्या कार्याची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि कसं असतं माहितीये का, वडिलांनी आपल्याला जे लावून दिले ना, मी धन्यवाद मानतो उलट की ह्या माणसांनी आपल्याला परमार्थ शिकवला. काय गावातील जी जी आध्यात्मिक विचाराची माणसं आहेत ना, जेवढी जेवढी वरिष्ठ आहेत ना, सगळ्यांना धन्यवाद देतो ना. त्यांनी टिकवला, त्यांनी वाढवला, घडवला, आमच्यापर्यंत आणला. म्हणून आमच्यासारखे तरुणात तुमच्या समोर बसलेत की नाही. बाबांसारख्या मंडळींनी जर ते टिकवलंच नसतं, तर साधं उदाहरण सांगतो बघा. मंदिरामध्ये जेव्हा ग्रंथ लावला जातो ना, तिथे वाचनासाठी ग्रंथ जेव्हा घेतला जातो ना, श्रावण महिन्यामध्ये तिघा जणांनी समाप्तीपर्यंत टिकवलाय. काय 3-3, 4-4 जणांनी, बाबांनी मला स्वतः सांगितलेलं आहे, 3-3, 4-4 जणच आम्ही, कोणी नाही आला तरी चालेल, पण तो ग्रंथ अगदी पूर्ण होईपर्यंत तो वाचत राहायचा. कोणी येईल नाही येईल याची वाट पाहायची नाही. टिकवलं म्हणून आमच्यापर्यंत आला ना, बरं का. टिकवलं म्हणून आला की नाही. आणि कधीही भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेल्या कुठल्याही कलेचा अभिमान माणसाने करू नये. हे काहींकडून शिकलं पाहिजे आपण. ज्याला अभिमान झाला ना का त्याचा कार्यक्रम झाला. भगवंताच्या कृपेने जी कला आपल्याला प्राप्त झालेली आहे ना, तिचा अभिमान कधीच करू नये. त्या कलेचा उपयोग, त्या कलेचा वापर तुम्हाला देवासाठी, देशासाठी, समाजासाठी, धर्मासाठी जेवढा करता येईल तेवढा करा. तिथे अभिमान नको, अहंकार नको. नम्रतेने जी काही सेवा करता येईल ती करता आली पाहिजे. यालाच म्हणतात मरावे परी कीर्ती रूपी उरावे. स्वतःसाठी आणि स्वार्थासाठी जगणारी माणसं अनेक असतात ना. आज जर बाबा फक्त घरच सांभाळत बसले असते, माझी पोरणा, माझी बालाना, माझी बायकोना, माझं घर, तर आजच्या प्रवचनातून आध्यात्मिक विचार मांडताना त्यांचं नाव घेता आलं नसतं. आलं असतं.
आध्यात्मिक क्षेत्राचे विचार मांडताना त्यांचं नाव घेता आलं असतं का? पण आज स्वाभिमान वाटतो की नाही? स्वाभिमानाने सांगतोय ना की जिथे जिथे मी ग्रंथ वाचनाला असायचो ना, तिथे तिथे बाबा श्रवणाला असायचे. आणि एक आशा असायची, अपेक्षा असायची, कोणी नाही आलं तरी सुखऱ्या बाबा असणार. बरं का? मग मंदिरात असो वा कुठे पण असो, त्यांनी ते कार्य केलं म्हणून आज आपण स्तवन करतोय की नाही? म्हणून खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही देवासाठी, धर्मासाठी आणि देशासाठी जे कार्य करतोय, समाजासाठी जे कार्य करतोय, मरणोत्तर तेच उरत असतंय ना. मरणोत्तर तेच उरत असतंय ना. बरं का? आता माणूस मेल्यानंतर माणसाच्या देहाची तर राख होते, माती होते असं म्हणतात. बरोबर आहे की नाही? तिसऱ्या दिवशी भरायला जातो ना आपण. काय सोना? काय भरायला जातो? सोन्यासारखा माणूस असला तरी राखच, आणि सोन्याचा माणूस असला तरी राखच. गरीब माणूस असला तरी राख, आणि श्रीमंत माणूस असला तरी राखच ना, है की नाही? कोणीही असू द्या. मग देहाची जर राख होते, कारण देह हे काळाचे धन कुबेराचे म्हटलेलं आहे. क्षणभंगुर नाही भरवसा. बरं का? देहाची जर राख होते, माती होते, तर मग मरणोत्तर माणसाच्या बरोबर जातंय काय? जीवात्म्याच्या बरोबर काय जातंय? मग ते आपण श्रवण केलं, ऐकलं ना. बरं का? आम्ही कल्याणच्या बाजारात गेल्यानंतर जे खरेदी करू तेच आमच्या बरोबर घरी येताना असेल ना. आम्ही शहापूरला जर गेलो तर जे खरेदी करू तेच आमच्या बरोबर असतील ना, त्याच पिशव्या आमच्या बरोबर असतील ना. काय? तसंच आम्ही ह्या सृष्टीमध्ये बाजार करण्यासाठी आलेलो आहे. जगत वागत असताना जे आम्ही साठवू ना तेच आमच्या बरोबर असतंय. बरं का? जे साठवू तेच आमच्या बरोबर असतंय. मग आम्ही पाप साठवतोय की पुण्य साठवतोय याचा विचार आम्ही करायला पाहिजे. पाप जर बरोबर असेल तर 16 प्रकारची नजर सांगितल्यात. काय 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 वेदना आहेत, काय काय यातना आहेत, 84 प्रकारचे नरक आहेत, सगळे सांगितलेत. त्या सगळ्यापासून जर सुटायचं असेल ना, तर ज्या पद्धतीने आमच्या सुखदेव बाबांनी, सुखऱ्या बाबांनी परमार्थ केला, आध्यात्मिक विचारामध्ये त्यांनी कार्य केलं, जेवढं चांगलं जगता येईल तेवढं चांगलं जगले. खऱ्या अर्थाने हाडाचे शेतकरी नाही का, काबाड कष्ट केले, मुलांचं संगोपन केलं, मुलांना सांभाळलं. आज मुलं मला करती कमावती झाली, चांगले दिवस आले त्यांचे नाही का. काही दिवस त्यांना चांगले अनुभवायला मिळाले, चांगले काढायला मिळाले. पण सुरुवातीचा काळ जर पाहायला गेला तर अतिशय काबाड कष्ट करून त्यांनी आपल्या मुलांचं संगोपन केलं, सांभाळलं. जे जे काही मुलांसाठी चांगलं ठेवता येईल ते ठेवण्याचा प्रयत्न केला. मला माहिती नाही आहे बाबांनी किती संपत्ती मुलांसाठी कमवून ठेवलेली आहे, पण मला एवढं माहिती आहे की आध्यात्मिक क्षेत्राची संपत्ती मात्र बाबांनी मुलांना लावून दिलेली आहे, आणि ती मुलांनी याच्या पुढे वाढवायची. नुसते सांभाळायचे नाही, काय वाढवायचे. कशी वाढवता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे. आणि ज्या वेळेला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, जगण्या वागण्याप्रमाणे आपण वागू की नाही, तेव्हा आनंद होईल त्यांना. बरोबर आहे की नाही? बाबाला कधी आनंद होत असतो मुलाचा? ज्या वेळेला काहीतरी चांगली कर्म मुलगा करत असतो ना, त्यावेळेला बापही छाती टोकून सांगत असतो, हो तो माझा मुलगा आहे. काय वाईट कर्म करणाऱ्याला कधी सांगेल का बाप? 4 चौघात लगेच तो तोंड लपून बाजूला होतो, तो बाबा नको, तिकडून आमचा चालाय. नाही, बाजूला बसावं लागतंय त्याला बिचाऱ्याला, डोक्याला हात लावून मी काही केलं आणि हा काही करतोय. कित्येक ठिकाणी आपण असं पाहतोय. पण ज्या वेळेला आदर्शयुक्त आम्ही कर्म ज्या वेळेला करत असतो ना, त्यावेळेला बाप सुद्धा आमचा छाती ठोकून सांगत असतो, तो मुलगा माझा आहे, काही लागत नाही, त्याचं त्यालाच द्यायचंय आपल्याला. काय त्याचं त्यालाच द्यायचंय. आणि म्हणून आपल्या सुखऱ्या बाबांनी जो परमार्थ केला, भक्ती केली, आध्यात्मिक विचारामध्ये ज्याप्रमाणे जगले वागले, ते आता बालकृष्ण दादा असेल, संतोष दादा असेल, हा परिवार संपूर्ण असेल. बरं का? आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तुम्हाला जेवढी प्रगती करता येईल ना तेवढी करा. बापाचा आशीर्वाद तुमच्या बरोबर आहे, कधीच कमी पडणार नाही, कधीच नाही काही कमी पडणार. आणि ज्या ज्या वेळेला तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये दादा सहकार्य कराल ना, चांगल्या विचारासाठी पुढे असाल ना, तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळेला त्या बापाला सुद्धा एक चांगल्या प्रकारची आदरांजली तुमच्याकडून अर्पण होईल, श्रद्धांजली अर्पण होईल. बाकी बापाला काही लागत नाही, आपल्यातून गेलेल्या माणसाला बाकी काही लागत नाही. पितरांचा उद्धार जर करायचा असेल ना, पितरांचा उद्धार जर करायचा असेल
तर कर्म आचरण आपलं चांगलं ठेवा. देवाप्रमाणे संतांप्रमाणे जर वागलो ना, म्हणतात ना देवासारखा माणूस आहे, देवासारखा माणूस आहे तो माणूस म्हणजे देव माणूस. म्हणून कर्मावर आपलं सगळं काही अवलंबून आहे. आणि म्हणून विषय जया ते ना कळती तया सुख दुःख दोन्ही न पवती आणि गर्भवासू संगती नाही तया. खऱ्या अर्थानं ह्या गर्भवास जर आपल्याला चुकवायचा असेल, थांबवायचा असेल, जन्म मृत्यूच्या रहाटगाड्यातून जर आपल्याला सुटायचं असेल, तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? स्वतःसाठी जगता जगता, स्वतःसाठी कार्य करता करता, मुलाबालांचं कार्य करू नका का जबाबदारी आपल्यावर. जन्माला घातलं म्हणजे त्यांना सांभाळलीच पाहिजे, बाईला सांभाळलं पाहिजे, घरातल्यांना सांभाळले पाहिजे, आई वडिलांना सांभाळलं पाहिजे, आपल्या समाजाचं कार्य केलं पाहिजे, समाजात जे काही चांगलं करता येईल ते केलं पाहिजे, बरं का. पण हे सगळं करता करता देवाला विसरू नका, जो देव तुम्हा आम्हाला सांभाळतोय. साधं उदाहरण आहे, एखाद्या सोनाराने जर आपल्याला पाहिजे तशी डिझाईनची जर नथ बनवून दिली तर आपण किती वेळा त्याची स्तुती करतो की नाही? कोणी बाई येईल त्याला सांगते, माझ्या ओळखीचा सोनार ना, जशी पाहिजे तशी मला त्यांनी डिझाईन बनवून दिली बघ, किती मस्त शोभते बघ, नाही का. भगवंत म्हणतात, संत म्हणतात, अरे ज्याने नथ बनवली त्याची 1000 वेळा स्तुती करते, ती नथ घालायला ज्याने नाक दिलाय त्याची एकदा तरी आठवण कर, एकदा तरी स्मरण कर ना त्याचं. जो अन्न देतो उदराशी शरीर विकावे लागे त्यासी, माझेणे खातले जन्मासी त्यासी कशी विसरावे. अरे एखाद्या वेळी आम्हाला जेवायला मिळावं म्हणून एखाद्याचं काम सांगेल ते आम्ही करतोय, त्यांनी सांगावं ही माती व्हायची वाहतोय का, मला जेवायला मिळालं पाहिजे, मला खायला मिळालं पाहिजे, 2 पैसे 4 पैसे मिळाले पाहिजेत मला. कोणी सांगितलं ही रीती व्हायची वाहतोय आम्ही. जो अन्न देतो उदराशी शरीर विकावे लागे त्याशी, अख्खा दिवस आमचा शरीर आम्ही त्यांच्या अधीन करतो, त्याने काम सांगावं आम्ही करावं, तेव्हा ते संध्याकाळी कुठे पैसे मिळतात ना आपल्याला घरी निघताना. मग माझेने घातले जन्मासी त्याशी कसे विसरावे. ज्याने आम्हाला जन्माला घातलेला आहे त्याला विसरून चालेल का? जो आम्हाला सांभाळतोय त्याला विसरून चालेल का? नाही चालणार, नाही चालणार. म्हणून एक वेळ सगळ्यांचं विस्मरण झालं तरी चालेल, आणि झालंच पाहिजे, बरं का. एक वेळ सगळ्यांचं विस्मरण झालंच पाहिजे. ती एक वेळ म्हणजे शेवटची वेळ. आता स्मरण पाहिजे, पण ते शेवटच्या वेळेला सगळ्यांचं विस्मरण झालं पाहिजे. पण सगळे ज्याच्या गुणी मिळालेत ना, सगळ्यांना सांभाळणारा जो परब्रह्म आहे ना, जो देव आहे ना, त्याचं स्मरण मात्र आम्हाला अखंड राहिलं पाहिजे. त्याची कैसे विसरावे. आणि म्हणून हे विषय जया ते ना कळती तया सुख दुःख दोन्ही न पवती आणि गर्भवासो संगती नाही तया. त्या गर्भवासाच्या दुःखा वेदना आपण एकदा काही ऐकल्या ना की परत असं वाटत नाही की परत त्या गर्भवासामध्ये यावं म्हणून इच्छा होत नाही. नुसत्या गटाराच्या बाजूने जरी जायचं आलं तरी मनुष्य नाक दाबतोय ना, बरोबर आहे की नाही. आणि किती वेगात तिथला रस्ता पार करता येईल एवढा विचार करतोय तो, बरोबर आहे की नाही. मल मूत्र आणि ओक त्या ठिकाणी माणसाची निर्मिती आहे, विष्ठा त्या ठिकाणी माणसाची निर्मिती आहे, या देहाची निर्मिती आहे. आणि एवढं सगळं ऐकल्यानंतर मग मनुष्य काय बोलतो माहितीये का? पुनरपी नाही या संसारा, नको परत या गर्भवासामध्ये यायचं नाही, बरं का. पण या नरदेहात आल्यानंतर जे काम करायचं, जे कर्तव्य करायचं, जे कार्य करायचं, ते कार्य जर आमच्याकडून घडत असेल तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हास. जो गर्भवास आम्हाला नकोसा वाटतोय ना, जगद्गुरु तुकोबा म्हणतात, भगवंता परत परत या गर्भवासामध्ये यायला मी तयार आहे. पण ते कधी? पांडुरंग परमात्म्या, तुमचं जर स्मरण आमच्याकडून होत असेल, तुमचं परमार्थ, तुमची भक्ती जर आमच्याकडून घडत असेल ना देवा, हे सुख जर आम्हाला मिळत असेल, हे परमार्थिक आध्यात्मिक सुख जर आम्हाला मिळत असेल ना, तर गर्भवासाचं दुःख आम्ही परत परत भोगायला तयार आहोत. गर्भवासाचं दुःख आम्ही परत परत सहन करायला तयार आहोत. फक्त तुमचं विस्मरण होता कामा नये. म्हणून तर जगद्गुरु तुकोबांनी देवाकडे मागताना काय मागितलं? हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, गुण गायिना आवडी हेची माझी सर्व होई. आम्हाला विषयासक्त न होता, विषयाधीन न होता जर विषयारूढ व्हायचं आहे तर या कलियुगामध्ये एकमेव उपाय आहे, तो म्हणजे भगवंताचं नामचिंतन, भगवंताचं नामस्मरण आम्ही केलं पाहिजे. आम्हाला जर ह्या जन्म मृत्यूच्या रहाटगाड्यातून जर सुटायचं आहे तर एकमेव उपाय आहे, एकमेव साधना आहे,
एकमेव साधन आहे आणि अतिशय साधं आणि सोपं साधन आहे. देवाची द्वारी उभा क्षण भरी त्याने मुक्तीचा राही साधिल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. अखंड भगवंताचं नामचिंतन आम्ही केलं पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. कुठपर्यंत रिकामा अर्धगडी राहू नको. अखंड शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि ते नामस्मरण जर आमच्याकडून घडलं तर मात्र आमच्या देहाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, आमच्या जीवनाचा, आमच्या आयुष्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं कुठल्याही वासनाधीन मनुष्य असू द्या, कुठल्याही व्यसनाधीन मनुष्य